आता एखादी बाई जर शॉपिंगला गेली साडी खरेदीला, ती जर वूड एलिमेंटची असेल तर तिचं गोष्ट काही ठरलेल्या असतात. दुकानात जाऊन कुठली साडी घ्यायची, कुठल्या रंगाची घ्यायची हे सुद्धा ठरलेलं असतं. आता जर ती फायर एलिमेंटची असेल तर ती 8 दिवस आधीपासून बोंबाबोंब सुरू करेल, तिच्यासाठी तो उत्सवच आहे. आता फायर एलिमेंटची बायको असेल आणि फायर एलिमेंटचाच जर नवरा असेल तो शॉपिंगला फुल टू धमाल. पंचमहाभूत सिद्धांत, त्यामध्ये वूड, फायर, अर्थ, मेटल, वॉटर हे 5 पंचतत्व येतात. आता त्या प्रकारची माणसं असतात, त्यांचे स्वभाव असतात, तसे वेगवेगळ्या प्रकारचे आजार वेगवेगळ्या एलिमेंट्स प्रमाणे होतात. त्यामुळे मग तो पेशंट कुठला आहे काय ते आम्ही डायग्नोज करतो आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट प्लॅन ठरवतो. राईट. कारण मग समजा सेमच व्याधी असेल पण वेगवेगळ्या एलिमेंटच्या लोकांना द्यायची आपली जी ट्रीटमेंट आहे ती सुद्धा मग बदलायला लागते. येस, नक्कीच बदलायला लागते. आयुर्वेदामध्ये पूर्वी ॲक्युपंक्चर शास्त्र होतं. आपल्याकडे जे मर्मशास्त्र आहे त्यामध्ये ॲक्युपंक्चर होतं. आपल्या शरीरावर 107 मर्मबिंदू आहेत आणि त्या मर्मबिंदूंना जर ट्रीटमेंट केली तर वेगवेगळे आजार बरे व्हायचे. बरेच दिवसापासून त्रास होत असतो तेव्हा पोश्चर बिघडलेलं असतं, कम्प्लीट डिफॉर्मिटी आलेली असते, गुडघ्यांना बाक आलेला असतो. तिथे मग या सगळ्या उपचार पद्धती येतात. तिथे कपिंग येतं, ॲक्युपंक्चर येतं, वेगवेगळ्या ग्वाशा नावाची ट्रीटमेंट येते, शियात्सू नावाची ट्रीटमेंट येते, कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी. बोलताना कनेक्शन कसं व्हायला पाहिजे पेशंटचं आणि आपलं, ती एकरूपता आपल्याला झाल्याशिवाय तो हील नाही होणार आहे. एकरूप झाल्याशिवाय विठ्ठल नाही सापडत. तर ह्या ज्या ट्रीटमेंट्स आपल्याकडे होतात, काय लोकांना तर ऑपरेशन सजेस्ट केलेलं असतं पण आपण ट्रीटमेंट देऊनही त्यांना बरं करतो. हे टिकतं का, तेवढ्या पुरतच बरं वाटतं? एक आजोबा आपल्याकडे ट्रीटमेंट घेत होते, त्यांची सून आत्ता आली होती ट्रीटमेंटसाठी. सासूनी विचारलं की तू कुठे गेली होतीस? म्हणजे देवरुखकरांकडे गेले होते. तू तर बरी होशील तिथे, चिंता नको करू. का? तर म्हणे आजोबांनी ट्रीटमेंट घेतली होती 25 वर्षापूर्वी, त्यांना काही त्रास नाही, म्हणजे ते पूर्ण बरे झाले. अशी व्यक्ती जेव्हा बरी होते तेव्हा आपल्याला कळतं की ह्या ट्रीटमेंट लॉंग लास्टिंग आहेत, प्रूव्हन आहेत. जर त्या 5000 वर्षापूर्वीपासून आत्तापर्यंत चालत आलेत म्हणजे हे सायन्स खूप प्रगत होतं त्यावेळी. आपण त्याचा विसर पडलाय आपल्याला आणि त्याला परत आपल्याला जनजागृती करणं फार इम्पॉर्टंट आहे. इंटेन्शन क्रिएट करायला शिकवतो आम्ही. समजा तुमचा गुडघा दुखतोय तर तुमच्या गुडघ्यावर ट्रीटमेंट सुरू असताना तुम्ही गुडघ्याकडे पहा. तुमचा गुडघा नॉर्मल झालाय, तो हील होत चाललाय, तो आता खूप शक्तिशाली झालाय, ही भावना मनामध्ये आणा. त्याने जर तुम्हाला 6 महिने लागत असतील बरं व्हायला तर तुम्ही 2 महिन्यात बरे होऊ शकता. नमस्कार मंडळी, चिकित्सा, नी, स्पाइन अँड मोर संगे वायफळ कुतूहलच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. नैसर्गिक आरोग्य प्राप्ती विथ चिकित्सा या सिरीजचा हा पहिला एपिसोड आहे. या सिरीजच्या दरम्यान आपण टप्प्याटप्प्याने गुडघेदुखी, पायाची दुखणी, कंबरदुखी, पाठदुखी, मणक्याचे आजार ह्यावर नैसर्गिकरित्या म्हणजेच ॲक्युपंक्चर, आयुर्वेद, फिजिओथेरपी, कायरोप्रॅक्टिक या सगळ्या मेथड्सने कशा प्रकारे उपचार घेऊ शकतो याचा उदाहरणासकट आपण आढावा घेणार आहोत. या पहिल्या भागामध्ये ॲक्युपंक्चर सर्वांगीण शरीरावर कशा प्रकारे काम करतं, आपल्याला कशा प्रकारे ते वेदनामुक्त करतं हे सांगण्यासाठी चिकित्साचे रमाकांत देवरुखकर सर आलेले आहेत. ॲक्युपंक्चरवर आधारित 5 एलिमेंट्स बद्दल आपण बोललेलो आहोत. 5 एलिमेंट्स ही कोणती आहेत आणि त्याचा आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव आहे हे आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अगदी आपण खरेदीला जातो तिथले आपले जे चॉईसेस असतात तिथपासून ते आपल्याला कोणत्या प्रकारच्या व्याधी होऊ शकतात आणि त्या व्याधींवर उपचारांची पद्धत किंवा उपचारांचा अप्रोच कसा असला पाहिजे हे सगळं एलिमेंट्सवर डिपेंडंट असतं. त्यामुळे कोणत्या व्यक्तीला कशा प्रकारे बरं वाटू शकतं हे कसं त्या एलिमेंट्सवर डिपेंडंट आहे हे सगळं एक्सप्लोर करताना या गप्पांमध्ये मला खूप साऱ्या नवीन गोष्टी कळल्या. जसं मी भागाच्या सुरुवातीला म्हणालो, आजचा एपिसोड हा चिकित्सा, नी, स्पाइन अँड मोर संगी आहे. गेले 40 वर्षाहून अधिक काळ ॲक्युपंक्चर, आयुर्वेद, फिजिओथेरपी, कायरोप्रॅक्टिक आणि जगभरातील विविध प्रक्रियांचं योग्य इंटिग्रेशन करून चिकित्सा लाखो रुग्णांना आपल्या समस्यांपासून दूर करत आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या प्रवृत्तीनुसार पारंपरिक आणि मॉडर्न हिलिंग पद्धतींचा वापर करून समस्येच्या अगदी मुळापर्यंत जाऊन ट्रीटमेंट देण्यात चिकित्साच्या टीमचा हातखंडा आहे. तुम्हाला जर का त्यांची भेट घ्यायची असेल, तुमच्या समस्या जर का तुम्हाला त्यांच्यावर शेअर करायच्या असतील तर त्यांच्याशी संपर्क साधायचे सगळे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि खालती पिंड कमेंट मध्ये दिलेले आहेत. आपण हा भाग लगेच लावणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन खालती जा आणि सबस्क्राईब करून टाका. त्याच्या बाजूला बेल आयकॉन आहे तेही दाबून टाका, म्हणजे आम्ही जे काही तुमच्यासाठी तयार करत असतो ते तुमच्यापर्यंत अबाधितरित्या येऊन पोहोचत राहील. वायफळ क्लब मेंबरशिप आपण आता चालू केलेली आहे. तिकडे क्लब मेंबरसाठी आपण एक्सक्लुझिव्ह कॉन्टेंट पाठवत असतो. व्हॉइस नोट्स असतात, लाईव्ह गप्पा असतात ऑनलाईन सगळ्यांबरोबर, वायफळ क्लबचा डिजिटल अंक असतो. या सगळ्याचा जर का तुम्हालाही लाभ घ्यायचा असेल आणि या कोर मंडळाचा भाग व्हायचा
असेल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिकडे जाऊन त्याच्याबद्दल तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणि रुजू होऊ शकता. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो वायफळ कुतूहलच्या या नव्या कोऱ्या एपिसोडची विथ नन अदर दॅन रमाकांत देवरुखकर सर. लेट्स गो. देवरुखकर सर, वायफळवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. कसं वाटतंय? मस्त, खूप छान छान वाटतंय. येस, आणि मस्त बाहेर पण आता पाऊस पडतोय. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसात एक हायलाईट जी असते ती सेल याची असते. जरी आता आपले हे एपिसोड्स आहेत सगळे हिलिंग बद्दल आहेत आणि वेल बिंग बद्दल आहेत आणि आपल्या ज्या व्याधी असतात त्या दूर करण्याबद्दल आहे, पण मी आणि प्राची आत्ताच मॉलला गेलो होतो एका ठिकाणी शॉपिंग करायला आणि तिथे सेल चालू असल्यामुळे ना वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज बघायला मिळाल्या. कारण प्रत्येक जण शॉपिंग वेगवेगळ्या पद्धतीने करत असतं आणि ह्याच्याबद्दल आपलं एक पूर्वी डिस्कशन झालं होतं, म्हणून म्हटलं त्याच्याने सुरुवात करावी. तर ह्या शॉपिंग करणाऱ्या लोकांच्या किंवा इन जनरल लोकांचे पॅटर्न असतात का, आणि नंतर आपण त्याचे संबंध कसे हिलिंगशी आहेत तिकडे येऊच. पण मला हा एक उदाहरणासकट सांगू शकाल का, की कोणत्या प्रकारची असतात ही लोक? नक्कीच, म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन खूपच छान आहे. कसं आहे की पंचमहाभूत सिद्धांत जो चिनी वैद्यकशास्त्रामध्ये सांगितलं आहे त्यामध्ये वूड, फायर, अर्थ, मेटल, वॉटर हे 5 पंचतत्व येतात. आता त्या प्रकारची माणसं असतात, त्यांचे स्वभाव असतात, त्यांच्या आवडीनिवडी असतात, सगळं असतं. तर आता एखादी बाई जर शॉपिंगला गेली साडी खरेदीला आणि ती जर वूड एलिमेंटची असेल तर तिचं गोष्ट काही ठरलेल्या असतात. तिचं टाइम टेबल ठरलेलं असतं. दुकानात जाऊन कुठली साडी घ्यायची, कुठल्या रंगाची घ्यायची हे सुद्धा ठरलेलं असतं. ती जास्त वेळ घालवणार नाही, दुकानात जाणार, आवडत्या रंगाची साडी घेणार. साधारणतः तिला ग्रीन किंवा ब्ल्यू रंगाच्या साड्या जास्त आवडणाऱ्या असतात आणि ती जाईल, जास्त वेळ नाही घालवणार, उचलणार साडी घेणार, कारण तिचे पुढचे कार्यक्रम ठरलेले असतात. तर टाइम टेबल ठरलेलं असतं, सगळं प्लॅनिंग ठरलेलं असतं. ओके. आता जर ती फायर एलिमेंटची असेल तर ती 8 दिवस आधीपासून बोंबाबोंब सुरू करेल की मला शॉपिंगला जायचं आहे. मग ती सगळ्यांना मैत्रिणींना सांगेल, घरात सांगेल साडी खरेदीला जायचं आहे. एक्सायटेड एकदम, म्हणजे तिच्यासाठी तो उत्सवच आहे साडी खरेदी म्हणजे. आणि मग ती त्यासाठी शोधेल सगळीकडे, दुकानामध्ये जाईल, तिथे सगळ्या साड्या ती काढेल. असं नाही की बाबा एक साडी घेईल आणि जाईल, ती खूप वेळ पण देईल तिकडे दुकानामध्ये, त्या दुकानात साडी काढेल, मग आणखी 2-3 दुकानं फिरेल आणि दिसतायत मला ही लोक. हो, आणि ती खूप एक्सायटेड आहे, म्हणजे ती जाऊन एखादी साडी जाऊन ती घेईल, पण ती दुकान खाली नक्की करणार. ट्राय करण्यात, कारण तिला तिच्यासाठी हा सब्जेक्ट साडी खरेदी म्हणजे तिच्यासाठी एकदम खूप आवडीचा विषय. आणि ती एकटीने जाणं, ते सगळ्यांना बरोबर जाणार. हो, आणि विंडो शॉपिंग करणं हे सुद्धा यांना आवडीचं असतं. शॉपिंग हा विषयच आवडीचा आहे. आणि तर जर आपण पुढे गेलो तर अर्थ एलिमेंट आहे. अर्थ एलिमेंटची जर बाई असेल तर ती साडी घेताना ती घरच्यांचा जास्त विचार करेल. जर मी ही साडी घेतली तर ही माझ्या मुलीला होईल, माझ्या बहिणीला होईल, ती पण घालू शकेल, अशा पद्धतीने ती सगळ्यांना आवडेल अशी साडी घेईल. म्हणजे ती सगळ्यांचा विचार करणार, कुटुंबाचा विचार करणार आणि तशा पद्धतीची जाऊन साडी घेईल. आता तसं जर आपण मेटलला गेलो तर किती सेल असू देत, ही व्यक्ती ब्रँडेड वस्तूच घेणार. हो, जाणार आणि ब्रँडेड घेणार. म्हणजे सेलच्या दुकानात जरी गेले तरी जाऊन फ्रेश स्टॉक घेऊन येणार. सेलच्या बाजूला सेल जरी 80% सेल असू देत पण तिथे नाही जाणार, ते ब्रँड बघणार आणि ते फ्रेश स्टॉकमध्ये ते जर आवडली असेल तर ते 80% असलं तरी पण ती फ्रेशमध्ये 100% पैसे देऊन घेऊन येणार. आणि त्या व्यक्तीला ब्रँडेड वस्तू वापरण्याचाच शौक असतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर एक वॉटर एलिमेंट. तर वॉटर एलिमेंटच्या ज्या व्यक्ती असतात त्या पूर्ण रिसर्च करणार की कुठल्या प्रकारची साडी, त्याचे रेट्स काय आहेत, ऑनलाईनमध्ये ते जाऊन सर्च मारणार, वेगवेगळ्या दुकानांमध्ये ते माहिती घेणार, इतरांकडून माहिती घेणार. आणि ते जास्त करून ग्रुपने शॉपिंगला नाही जाणार, एकटे जाणार. आणि जास्त करून ते ऑनलाईन शॉपिंग करतात. अशा प्रकारची लोक वॉटर एलिमेंटवाले रिसर्च करून वगैरे आणि ऑनलाईन शॉपिंगकडे त्यांचा कल असतो. पण यात एक गंमत अशी आहे ना की यांच्याबरोबर जर त्यांचे मिस्टर असतील मी कारण विचारणारच होतो, बायकांच्या साडीचं झालं पण पुरुषांचे पण असणार नाही. तुम्ही असं पाहिलं असेल ना बऱ्याच वेळेला की साडीच्या दुकानात एखादी बाई आहे आणि पुरुष कुठेतरी बाहेर भटकतोय किंवा तो काहीतरी मोबाईलमध्ये असं तुम्ही पाहिलं असेल ना. आता समजा आता मी जसं सांगितलं की फायर एलिमेंटवाली जी बाई असेल तिला खूप आनंद आहे, उत्साह आहे आणि साडीच्या दुकानात जायची तयारी आहे, जल्लोष आहे.
पण जर तिच्याबरोबर वूड एलिमेंटवाला जर नवरा असेल तर तो जाईल दुकानात आणि तो साडी काढल्या म्हणून ही घे, चल जाऊ आपण निघू म्हणून, ही साडी चांगली आहे, छान आहे. तर त्याला त्यात इंटरेस्ट नाही, कारण त्याला पुढचे टाइम टेबल्स असतील. बरोबर. पण ती म्हणते नाही, मला बघायच्याच साड्या, तुम्हाला काय करायचं ते करा, नाहीतर तुम्ही घरी जा किंवा तुमची कामं असतील ते जाऊन कामं करा, मी तुम्हाला फोन करते तुमची माझं साडी शॉपिंग झाली. हे बोलताना बऱ्याच लोकांना जाणवणार आहे ही व्यक्ती कोण कोण आहेत आपल्या आयुष्यात आणि कशा आहेत. असतात अशा व्यक्ती. आणि मग ती व्यक्ती जाते, आपलं काम करते आणि ती विसरून पण जाते की माझी बायको साडीच्या दुकानात गेलेली आहे. आणि मग ती व्यक्ती मग फोन करते त्या व्यक्तीला, मग ती येते. मग त्यांना काही इंटरेस्ट नसतो वूड एलिमेंटवाला ना, वूड एलिमेंटचा नवरा असेल आणि फायर एलिमेंटची बायको असेल तर. बरोबर. आता फायर एलिमेंटची बायको असेल आणि फायर एलिमेंटचाच जर नवरा असेल तो शॉपिंगला फुल टू धमाल. म्हणजे तो नवरा अगदी सेल्समन सारखा आत घुसेल, वेगवेगळ्या गोष्टी दाखवेल, ही साडी तुला चांगली दिसते, ती साडी चांगली दिसते, हा रंग चांगला दिसतो, अंगावर नेसून बघ, तो त्याचं ते वेगवेगळे शेप्समध्ये तो बघ, असं सगळं ड्रेप करून बघ, असं सगळं तो खूप इंटरेस्टिंग गोष्टी करेल. राईट. असे खूप रेअर असतात पण असे असतात. म्हणजे जर फायर एलिमेंटचा जनरली एकाच एलिमेंटचे नवरा बायको नसतात, ऑपोजिट कॅरेक्टर्स जनरली असतात, नॅचरली अट्रॅक्ट करतात, त्यामुळे जनरली नसतात. पण असेल तर समजा मजाच आहे, सोने पे सुहागा. तर अशा पद्धतीच्या व्यक्तिमत्व त्यांच्यात असतं या एलिमेंट्सचं. पण या 5 एलिमेंट्सचं काय म्हणता येईल, मिक्सचर प्रत्येक व्यक्तीत असतंच. हो. फक्त एक ओव्हर पॉवरिंग असतं ते एलिमेंट, त्यांचं एलिमेंट होतं. म्हणजे प्रत्येक व्यक्ती पंचमहाभूताने बनलेली आहे. बरोबर. प्रत्येक व्यक्तीमध्ये ते असतं, कुठे कमी जास्त असतं, त्यामुळे त्या प्रकारचा ते स्वभाव, त्या प्रकारचे आवडीनिवडी ते आपल्याला प्रकर्षाने दिसतात, तशा प्रकारचे इमोशन्स आपल्याला दिसतात. म्हणजे राग, भीती, आपल्याला वरीज, चिंता, जॉय, हे सगळं वेगवेगळे इमोशन्स सुद्धा आपल्याला दिसतात त्या व्यक्तीप्रमाणे. म्हणजे फायर एलिमेंटमध्ये जॉयच असतात नेहमी. पण जर तुम्ही वूड एलिमेंट बघितलं तर त्यांना राग असतो खूप, ते खूप फास्ट ॲक्शन घेत असतात वूडवाले. म्हणजे समजा आता रस्त्यामध्ये एखादी 500 रुपयाची नोट पडली आहे आणि तिथे समजा वूड एलिमेंटवाला माणूस आला तर तो पटकन ती नोट उचलेल आणि निघून जाईल. पण तिथे जर समजा वॉटर एलिमेंटवाला आला तर वॉटर एलिमेंटवाला तो म्हणेल की नाही, हा कोणीतरी काहीतरी गेम केलेला दिसतोय, मी हे उचलायला गेलो तर मला पोलीस पकडतील, हे पकडेल, म्हणून तो पाहतच राहतो आणि ते उचलतच नाही. आणि त्याला ती भीती असते कायम, डाऊटफुल आहे. हां, पण फायरवाला उचलेल, फायरवाला पटकन उचलेल, अरे वा छान आहे, म्हणजे आपल्याला आज अलभ्य लाभ मिळाला, काहीतरी आपण यातनं करू. अर्थ एलिमेंटवाला जो असेल व्यक्ती तर तो विचार करेल की ह्या पैशातनं मी आता काय काय करू शकतो. किंवा मग ती व्यक्ती जर उभी असेल तिथे, ती पटकन उचलणार नाही, जसं वूडवाला आला आणि घेऊन गेला तात्काळ उचलले, बरोबर. पण अर्थ एलिमेंटवाले काय करेल की इकडे तिकडे पाहिल, कोण पाहतंय का मला, हां मी उचलू नको उचलू, थांबा ही माणसं गेल्यानंतर उचलू, नाही तो पाहतोय माझ्याकडे, थांबा, असं तो कावरा बावराहून इकडे तिकडे पाहता वूडवाला येईल आणि घेऊन पण निघून जाईल, हा तिथेच उभा राहील. राईट. हां, म्हणजे तो त्याला नेहमीच एक वरी ॲगोनी असते त्याला, अर्थ एलिमेंटवाल्याला. आणि मेटलवाल्याला त्याने उचलल्यानंतर त्याला असं वाटेल की अरे हे जरा कमी मिळाले पैसे, थोडे जास्त मिळाले असते मला बरं झालं असतं, 500 रुपये थोडे कमी आहेत, जरा 4-5 हजार रुपये मिळाले असते किती छान झालं असतं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या स्वभाव गुणधर्म असतात आणि त्याप्रमाणे आम्हाला सोपं जातं की पेशंट कसा आहे, त्याची वृत्ती कशी आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याच्या आवडीनिवडी कशा आहेत, तेव्हा त्याला होणारे आजार आहेत हे सुद्धा त्या अनुषंगाने होतात. म्हणजे वूड, फायर, अर्थ, मेटल, वॉटर या एलिमेंटचे आजार पण वेगवेगळे असतात. मग आता हे जे आपण एलिमेंट्स वगैरे म्हणतोय, जर मला जाणून घ्यायचं असेल की मी कोणत्या एलिमेंटचा आहे, माझ्यात सगळ्यात जास्त इम्पॅक्टवाला कोणता एलिमेंट आहे, तर मी कसं पडताळून, त्यासाठी आपण एक क्विज करू. ओके. आणि तो आपण आपल्या प्रेक्षकांना मला वाटतं आपल्याला दाखवता येईल का? हो, खालती लिंक टाकून करू शकतो. क्विज मध्ये काय त्यांना आपण गुगल फॉर्म देऊ आपण, आणि तो त्यांनी तिथे तो एकदम सोपा असेल, तो भरला की त्यांना कळेल की आपण कुठल्या एलिमेंटचे आहेत, कुठल्या पंचधातूचे आहोत आपण.
त्याने अंदाज येईल आपल्याला आपल्याबद्दलच, हो. कळेल आपली काय प्रवृत्ती आहे. तर जर का शॉपिंग सारख्या एकदम बेसिक गोष्टीमध्ये पण ह्या पर्सनॅलिटीज आणि हे एलिमेंट्स जर रिफ्लेक्ट होत असतील, दिसून येत असतील आणि त्यांची काय म्हणता येईल डिसिजन मेकिंग त्याच्यावर होत असेल, तर हे जीवनातल्या प्रत्येक आस्पेक्टमध्ये येणारच आहे. म्हणजे काम करतो त्याच्यातही येणारच आहे, त्यांना होणारे आजार, ते कशी बॉडी त्यांची हँडल करते त्याच्यात येणार आहे, त्याच्याबरोबर त्यांना हील कसं करायचं त्याच्यात सुद्धा येणार आहे. म्हणून त्याच्यातच मला परत पुढे तोच प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, की हे एलिमेंट्स ओळखता येतात आपल्याला की कसं. आता एक्झाम्पलमध्ये काही काही लोकांना कळणार आहे की बहुतेक मी ह्या एलिमेंट्स आहे, पण जर का आपल्याला अभ्यास करायचा असेल एखाद्या व्यक्तीचा, तर कशा प्रकारे हाताळलं जातं? म्हणजे अभ्यास करायचा असेल तर पंचमहाभूताचा तर पूर्ण अभ्यास करायला पाहिजे. पण आमच्याकडे आम्ही जेव्हा येतो पेशंट, तेव्हा आम्ही त्या निरीक्षणात आत आल्याबरोबर आम्हाला पेशंट कळतो की कुठल्या प्रवृत्तीचं आहे, म्हणजे कुठल्या एलिमेंटचं आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही मग त्याचं पुढे नाडी तपासणं, जिव्हा तपासणं म्हणजे जीभ तपासणं आणि काही क्वेश्चनिंग, आणि ते कन्फर्म करून टाकतो की याचं डायग्नोसिस आता कन्फर्म आहे, म्हणजे याला आपल्याला अशा पद्धतीने उपचार करायला पाहिजे. म्हणजे वॉटर एलिमेंटचा जो रुग्ण असेल तर त्याला जॉईंट्सचे म्हणजे बोन्सचे प्रॉब्लेम जास्त असतील, म्हणजे एलिमेंटनुसार होणारे व्याधी पण. ओके. आणि समजा वूड एलिमेंट असेल तर त्याचा जे ऑर्गन्स आहेत ते लिव्हर आहे, तर लिव्हरशी संबंधित त्याला डोळ्याचे आजार असू शकतात, त्याला ब्लड प्रेशर होऊ शकतात, त्याच्यानंतर त्याला ते इरिटेबल असणार, तो कायम चिडचिडा असणार, त्याला पेशन्स नसणार, त्याला जे आजार होणार ते लिगामेंट्सचे, टेंडॉन्सचे असे आजार होतात. अर्थ एलिमेंटला मसल्सचे आजार होतात, स्नायूंचे, पोटाचे आजार होतात. त्याच्यानंतर फायर एलिमेंटला हार्टच्या संबंधित आजार होतात. आणि लंग्स संबंधित जे आजार असतात किंवा मोठ्या आतड्याशी संबंधित कॉन्स्टिपेशन, किंवा ते सगळे आपल्याला मेटलमध्ये दिसून येतात. तसे वेगवेगळ्या प्रकारचे आजार वेगवेगळ्या एलिमेंट्सप्रमाणे होतात. त्यामुळे मग तो पेशंट कुठला आहे काय ते आम्ही डायग्नोज करतो आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट प्लॅन ठरवतो. राईट. कारण मग समजा सेमच व्याधी असेल पण वेगवेगळ्या एलिमेंटच्या लोकांना द्यायची आपली जी ट्रीटमेंट आहे ती सुद्धा मग बदलायला लागते. येस, नक्कीच बदलायला लागते. का? कारण त्याच्यात काय चालेल काय नाही चालेल, तुम्ही कसं करतात? म्हणजे कुठलं एलिमेंट डेफिशियंट आहे, कुठलं एलिमेंट एक्सेस आहे, याप्रमाणे ओळखलं. म्हणजे आजार आम्ही कॅटेगरी करतो की याच्यामध्ये जे एलिमेंट आहे ते एक्सेस कंडिशनमध्ये चाललंय का डेफिशियंट कंडिशनमध्ये चाललंय. म्हणजे समजा आता दम्याचा अटॅक येतोय, तर दम्याचा अटॅक बसल्या बसल्या येतोय तर तो एक्सेस कंडिशन आहे, बसल्या जागेत खूप धाप लागली आहे. पण चालल्यानंतर येतोय तर ती डेफिशियंट कंडिशन आहे. बरोबर. म्हणजे ऑन एक्झर्शन तुम्हाला त्रास होतोय म्हणजे ती डेफिशियंट कंडिशन आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कंडिशन्स आम्ही ओळखतो. एक्सेस डेफिशियंट आहे का, इंटिरियर एक्सटिरियर म्हणजे आतमध्ये आहे का शरीराच्या, का बाहेर आजार आहे का, असे वेगळे, हॉट आहे का कोल्ड आहे, इन आहे का यांग आहे, असं सगळं ते प्रकार आहेत चिनी मेडिसिनमध्ये. त्या प्रकारे हे आम्ही ओळखतो आणि मग आपल्याला खूप सोपं जातं की त्यांना कशा प्रकारची ट्रीटमेंट द्यायची, ते किती दिवसात बरे होऊ शकतात, कुठल्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करायला पाहिजे, हे पूर्ण बरे होऊ शकतात की नाही होऊ शकत, हे सगळं आपल्याला पाहायला लागतं. आणि एलिमेंटप्रमाणे पेशंटची कॅटेगरी अशी असते की काही स्केप्टिकल्स असतात की मी बरा होईन की नाही, म्हणजे त्यांना कधी कधी विश्वास नसतो. खूप गोष्टी ते इंटरनेटवर शोधून मग ते डॉक्टरकडे जातात. गेल्यानंतर काही लोक एकदम सरेंडर झालेले असतात. जसं वॉटर एलिमेंटवाला जाणार, गपचूप ट्रीटमेंट घेणार आणि तो काही जास्त विचार नाही करणार, त्याला बरं वाटतं नाही वाटतं याच्याकडे पण त्याचं लक्ष नसणार. अर्थ एलिमेंटवाला असेल तर तो घरच्यांचं अप्रुव्हल घेणार किंवा इतरांचं अप्रुव्हल घेणार की मी बरोबर योग्य ठिकाणी जातोय ना, किंवा मी बरं होतोय ना. म्हणजे त्यांनी म्हटलं की तू बरा होतोयस तर ते म्हणणार मी बरा होतोय, अदरवाईज त्याला वाटणार की नाही माझ्यात काही फरक पडत नाही. व्हॅलिडेशन लागतं त्याला. आणि त्याला ट्रीटमेंट सुरू करण्यासाठी सुद्धा तो सगळ्यांना विचारून करणार. म्हणजे तो समजा आता त्याला जिममध्ये जायचं आहे, तो जिममध्ये जाईल पण तो लगेच पैसे नाही भरणार. तो जाणार आधी घरच्यांशी सल्ला मसलत करणार. जिमवाला सांगेल आज एवढं डिस्काउंट आहे, 70% डिस्काउंट आहे, तुम्ही आजच्याच पैसे भरले, तर तो पैसे नाही भरणार. तो घरच्यांशी मी सांगतो आणि मग भले ते डिस्काउंट असो नसो त्याला व्हॅलिडेशन पाहिजे, सपोर्ट पाहिजे, ऑथॉरिटी त्याच्याकडे नाही आहे, ते त्याने देऊन ठेवलेले आहे घरच्यांना. अशा प्रकारे असतं. आणि जर वूडवाला असेल, त्याला जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर त्याचं प्लॅनिंग असतं. त्याला सगळं फिक्स सांगायला लागतं की मी किती दिवसात बरा होणार आहे, कसं बरा होणार आहे, काय काय गोष्टी असणार आहेत, ट्रीटमेंटमध्ये काय काय असणार आहे, हे सगळं त्याला सांगायला लागतं. त्याचे सगळे प्लॅन्स ठरलेले असतात. त्यामुळे त्याला ते सगळं पाहिजे असतं. आणि तेच जर मेटलवाला असेल तर त्याला दाखवायला लागतं की तो कशा पद्धतीने आणि कुठले उपचार, त्याचे कम्प्लीट प्लॅन
सगळं स्ट्रक्चर त्याला पाहिजे असतं राईट. तिथे. आणि तेच फायरवाला जर असेल तर त्याला असं व्हिज्युअलाइज करून सांगायला लागतं की तू बरा होशील म्हणजे नेमका काय होशील, तू कसा दिसशील बरा झाल्यावर, किती छान दिसशील. तर त्याला असं व्हिज्युअल चित्र समोर उभं करून दाखवायला लागतं. त्याला एखादा व्हिडिओ दाखवला तर त्याला आवडेल की या व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत. म्हणजे एखादी व्यक्ती तर जाडी आहे आणि तिला बारीक व्हायचं, तर त्याला फायर व्हायला व्यक्तीला समजा ते चित्र दाखवलं, बघ ही व्यक्ती आधी अशी होती आणि आता ही अशी झाली, तर त्याला ते आवडणार. तर अशा पद्धतीने क्रायटेरिया तसं आहे. त्यामुळे पेशंटची सुद्धा एक वेगवेगळी कॅटेगरी असते, त्याप्रमाणे ती ओळखून जर आपण एखाद्या डॉक्टरने त्यांना ट्रीटमेंट केली. एखादा पेशंट म्हणतो की मला बरंच नाही वाटत आहे, अरे पण नेमकं काय आहे, मग आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की नेमकं काय. मग त्याला नीट सांगायला लागतं की तू बरा होतोस म्हणजे काय होत आहे, आणि त्याला बरं होतं पण त्याला कळत नाही कधी कधी. बरोबर, अशा गोष्टी असतात. किंवा काही पेशंट्स असे असतात की त्यांना नाही सांगितलं, म्हणजे एखादा मेटलवाली व्यक्ती आहे तर त्यांना कसं असतं की आपण नाही म्हणून सांगितलं ना बरं वाटत, तर डॉक्टर मला आणखी काहीतरी करतील, आणखी काहीतरी करतील, म्हणून त्यांना बरं असलं तरी ते सांगणार नाही मला आज तर दुखतंच आहे, मला बरंच नाही वाटत आहे, मला खूप त्रास होतोय. मग त्यांना बरं असलं तरी असं वाटणार मग ते अजून काहीतरी एक्स्ट्रा करतील. पण त्यांना हे लक्षात येत नाही की अशाने समोरची जी देणारी व्यक्ती आहे ट्रीटमेंट ती नर्वस होते किंवा त्याला तो इतकी मेहनत करतोय, पण त्याला नसतं. पण त्यांचं रडणं कणणं कायम, जे रडणाऱ्या व्यक्ती असतात त्या मेटलवाल्या असतात, त्या कायम तुम्हाला सांगणार की माझ्या आयुष्यात काही ठीकच नाही चाललंय, माझं दुखणंच असं आहे, माझं काय दुखणं जाणारच नाही, मी काय बरंच होणार नाही, अशा पद्धतीने त्यांचं चाललेलं. मग अशा परिस्थितीत तुम्ही कसं हँडल करता? कारण तुम्ही जसं म्हणालात, जेव्हा एखादा रुग्ण किंवा एखादी व्यक्ती आपल्याकडे येते तेव्हा आपण लगेच डिटरमाइन करतो की ह्या एलिमेंटची व्यक्ती आहे, तर मग आपण कशा प्रकारे हाताळतो असं? कारण की त्यांना त्या प्रकारे समजावणं पण महत्त्वाचं आहे इथे त्यांच्या एलिमेंटनुसार. माझ्याकडे एक व्यक्ती आली होती साधारण 20-25 वर्षापूर्वी, आणि सगळे पेशंट संपलेले होते क्लिनिकमध्ये, आणि मी केबिनमध्ये होतो, बाहेर कोणी नव्हतं, वेटिंगमध्ये कोणी नव्हतं, आम्ही बंद करायची वेळ होती. आणि इतक्यात ती व्यक्ती आली आणि बसायलाच तयार नाही वेटिंग रूममध्ये, सारखी फेऱ्या मारते. आणि मला वेळ होता पण माझ्या लक्षात आलं की ही व्यक्ती एकदम इम्पेशन्स आहे आणि याचा हा प्रॉब्लेम आहे की इरिटेशन आहे, हायपर आहे. आणि मग मी त्या व्यक्तीला जवळजवळ अर्धा तास असं ठेवलं. म्हटलं आता बघूया आपण, कारण त्याच्यासाठी उपायच तो होता की त्याला. आणि मग अर्धा तासाने त्याला केबिनमध्ये बोलवलं. म्हटलं तुझा जो काय प्रॉब्लेम असेल ना तो ठीक आहे, तो आपण ठीक करू, पण तू मगापासून तुला मी फेऱ्या मारतो ना बघतोय, हा तुझा नेमका प्रॉब्लेम आहे. त्याला मग मी त्याला ते 5 एलिमेंट आणि त्याच प्रकारच्या गोष्टी समजावून सांगितल्या, आणि मी तुला मुद्दाम आत नव्हतं घेतलं हे पण सांगितलं मी त्याला. आणि त्यानंतर तो एकदम शांत झाला, आणि त्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि तो बरा झाला. त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांशी कसं वागावं, त्यांना कुठल्या भाषेत समजावणं हे फार इम्पॉर्टंट असतं. म्हणजे एखादी व्यक्ती कंप्लेंट करते आणि तुम्ही त्याला नुसतंच नाही तू असं तसं, तू बराच आहेस, असंच आहे, जबरदस्ती फोर्सफुली त्याला जर तुम्ही सांगत गेलात तर ते त्याला आवडणार आहे. काही लोकांचं असं असतं ना पेशंटचं की त्यांना ऐकणारा माणूस पाहिजे. की कसं आहे की घरामध्येच रोज सांगतोय मला दुखतंय, मित्रमंडळीमध्ये पण तेच आहे, त्याचं रडगणं ऐकून सगळे थकलेले आहेत. मग तो कुठे येतो? डॉक्टरकडे गेल्यानंतर मग डॉक्टर पण त्याच्याकडे बघत नाही, अच्छा असं आहे का, तो काहीतरी औषध लिहून देतो आणि जा हे घे. मग तो त्याचं ऐकतच नाही, पण त्याला काहीतरी सांगायचं आहे, त्याला म्हणतं कोणीच ऐकत नाही आहे. मग डॉक्टरने काम आहे की त्याला फक्त ऐकायचं आहे. त्याला एवढंच आहे की त्याला कंप्लेंट त्याच्या ते सांगायच्या आहेत आणि कोणीतरी ऐकणारं पाहिजे. तेवढं झालं की तो खुश होतो. त्याच्यावर उत्तर नको आहे काही, त्याचं ऐकून घेतलं, अच्छा असं, अच्छा ओके चला आपण बघूया, आपण ट्रीटमेंट सुरू करू, मला समजले, तुम्हाला नेमकं काय होतंय ते मला समजले, तर तो खुश होऊन जातो, इतकं खुश होऊन जातो. पण तुम्ही जर त्याला एक्स्ट्रा समजावायला लागला तो नाराज होणार, हा डॉक्टर माझा नाही. बरोबर. कारण जसं पेशंटकडे आपण पडताळून बघतो तसं डॉक्टरचे पण एलिमेंट्स ह्याच्यामध्ये येतात ना. त्यामुळे बघा ना, तुम्ही एखादा पेशंट 10 ठिकाणी फिरतो पण त्याला कुठेच आराम मिळत नाही, आणि एखादा साध्या ठिकाणी जातो कुठेतरी आणि म्हणतो नाही हा डॉक्टर माझा आहे, आणि तो का असं काही वेगळं खूप करणारा असा नसतो, पण त्याला असं वाटतं की हा डॉक्टर माझा आहे, हाला माझं दुखणं समजलं, हा मला बरं करू शकतो, हे त्याला वाटतं तिथे कुठेतरी. तर त्या प्रकारे तिथे ते एलिमेंट्स
कामाला येतात. बरोबर. सो आत्ता आपण 5 एलिमेंट्स बद्दल बोलतोय आणि पंचमहाभूत पण आयुर्वेदात पण आपण तो शब्द ऐकलेला आहे. तर हे दोन्ही सेम आहे की काय, याची डेफिनेशन्स काय आहेत? नक्कीच. कसं आहे, पंचमहाभूत आणि चिनी 5 एलिमेंट्स यामध्ये फरक आहे. चिनी 5 एलिमेंटमध्ये वूड आहे, फायर आहे, अर्थ आहे, मेटल आहे आणि वॉटर आहे. बरोबर. हे 5 तत्व आहेत. आणि इथे जे आपण आयुर्वेदामध्ये म्हणतो ते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशी जे तत्व आहेत. म्हणजे आपल्याकडे मेटल नाही आहे आणि वूड नाही आहे. बाकी आपल्याकडे फायर आहे म्हणजे अग्नी आहे, त्याच्यानंतर अर्थ आहे आणि वॉटर आहे. हे 3 एलिमेंट तर आहेतच, सेमच आहेत, पण बाकीचे नाही आहेत. तर ते चिनी मेडिसिननी शोधून काढले. आता कसं आहे की चिनी मेडिसिन म्हणजे ॲक्युपंक्चर शास्त्र, ज्याबद्दल आज आपण जाणून घेतो की किती महत्त्वाचं आहे. मी ॲक्युपंक्चरिस्ट आहे, चायना ट्रेंड ॲक्युपंक्चरिस्ट आहे. चायनामध्ये बीजिंग शहरात जाऊन मी हे सगळं शिकलेलो आहे, ॲडव्हान्स ट्रेनिंग. आणि गेली 35 वर्ष मी ॲक्युपंक्चर शास्त्र, मी कुठलाही पेशंट जर माझ्याकडे आला तर मी ॲक्युपंक्चर शास्त्राप्रमाणे पहिल्यांदा विचार करतो आणि मग इतर शास्त्रांचा अभ्यास करून मग त्यामध्ये त्याला कुठेतरी बसवतो आणि डायग्नोसिस करतो आम्ही. आणि मग आम्ही ट्रीटमेंट वापरतो. आयुर्वेद वगैरे पण सगळं येतच हो. म्हणजे आपल्याकडे जे ट्रीटमेंट्स होतात आपल्या क्लिनिक्समध्ये, चिकित्सा नी स्पाईन अँड मोअरमध्ये, त्यामध्ये आयुर्वेदिक सगळ्या ट्रीटमेंट्स होतात. त्यानंतर फिजिओथेरपी होते आणि ॲक्युपंक्चरशी संबंधित सगळ्या ट्रीटमेंट होतात. ॲक्युपंक्चर शास्त्राबरोबर त्यांचं कपिंग आलं, त्यांचं ग्वाशा नावाची एक ट्रीटमेंट आहे, त्यानंतर त्यांचं तुईना नावाचा मसाज आहे, त्यांचं चिगॉंग आहे, या सगळ्याचा मॉक्सिबक्शन आहे, या सगळ्याचा वापर केला जातो या ट्रीटमेंट्समध्ये. तर ॲक्युपंक्चर शास्त्राचा जो उगम आहे तो 4000 वर्षापूर्वीपासूनचा आहे. आणि हे चीनमध्ये खूप जास्त प्रगत झालं, त्यामुळे चिनी शास्त्र म्हणून ओळखलं जातं. पूर्वी बोनपासून किंवा दगडापासून वापरणाऱ्या सुया असायच्या आणि ॲक्युपंक्चर शास्त्र म्हणजे सुईशास्त्र. सुई एक ठराविक बिंदूवर टोचली की आजार बरे करता येतात असं हे शास्त्र आहे. आणि त्याचं मोठं सायन्स आहे. पण सगळ्यात जो ह्याचा प्रसार झाला ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन जेव्हा चीनमध्ये आले 1970मध्ये. त्यावेळी त्यांनी हे चीनमध्ये हे शास्त्र पाहिलं की हे तर खूपच छान आहे आणि इतका लोकांना त्याचा फायदा होतोय, विना औषधी आहे. आणि मग ते त्यांनी अमेरिकेत नेलं आणि मग ते जगभर त्याचा प्रसार झाला. मग WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं लक्ष त्याकडे वेधलं गेलं. मग त्यांनी त्याला मान्यता दिली, ते एक सायंटिफिक आहे म्हणून, आणि त्यांनी त्याचं ऑथराईज केलं. आज आपल्या इंडियामध्ये सुद्धा त्याचं काउन्सिल झालं आहे, रेकग्नाईज झालं आहे ॲक्युपंक्चर शास्त्र. मुंबई म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा काउन्सिल झाली. डॉक्टर बेरामजी यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली आणि ते काउन्सिल झाली. आज भारतभर म्हणजे आज इंडिया लेवलला पण त्याची आता काउन्सिल झालेली, म्हणजे ॲक्युपंक्चर रेकग्नाईज झालं इंडियामध्ये. खूप चांगली बातमी आहे. पण ह्याच्यामध्ये कसं आहे की आयुर्वेदामध्ये पूर्वी ॲक्युपंक्चर शास्त्र होतं. आपल्याकडे जे मर्मशास्त्र आहे त्यामध्ये ॲक्युपंक्चर होतं आणि ते सुद्धा त्याचा जुना इतिहास आहे, 5000 वर्षापूर्वीचा आयुर्वेद आहे. आणि आयुर्वेदामध्ये म्हणजे मर्मबिंदू आपल्या शरीरावर आहेत, 107 मर्मबिंदू आहेत. आणि त्या मर्मबिंदूंना जर ट्रीटमेंट केली तर वेगवेगळे आजार बरे व्हायचे किंवा ते मर्मबिंदू दुखावले जाऊ नयेत असे वेगवेगळ्या लोकांना ट्रेनिंग असायचं पूर्वीच्या. आणि सर्जन्सना त्याचं ट्रेनिंग असायचं, सर्जरी करताना कशी काळजी घ्यायची. मग आपल्याकडे 72,000 नाड्या आणि मर्म ह्या प्रकारे अभ्यास होता. 3 नाड्या आपल्या इडा, सुषुम्ना आणि पिंगळा या नाड्यांचा अभ्यास होता. आणि चीनमध्ये मेरिडियन, इन यांग, 5 एलिमेंट याचा अभ्यास करून मग त्यांनी सुईशास्त्राचा शोध लावला आणि निडल्सने ट्रीटमेंट केल्याने वेगवेगळे आजार बरे होतात हे त्यांनी खूप डेव्हलप केलं. आणि ही चीनची देणगी आहे ॲक्युपंक्चर शास्त्र, की त्यांनी ते जतन करून ठेवलं आणि त्याच्यावर सायंटिफिक अभ्यास झाले. त्यावर खूप पुस्तकं आली, सायंटिफिक पुस्तकं आली आणि त्यामुळे आपल्या सगळ्या जगाला त्याची माहिती झाली. आता आपल्या इथे जेव्हा पण येतात रुग्ण आणि हे चांगलं मॅच मेकिंग होण्यासाठी किंवा आपल्या ज्या टीम्स आपल्याकडे काम करतात त्या हे सगळं समजून घेऊन रुग्णांना एखादी ट्रीटमेंट पोहोचवण्यासाठी आपण काय करतो? आम्ही खूप ट्रेनिंग करतो. आमच्या जो स्टाफ आहे, आमची जी टीम आहे त्यामध्ये डॉक्टर्स, रिसेप्शनिस्ट,
त्याच्यानंतर फिजिओथेरपिस्ट असतात, आयुर्वेदिक डॉक्टर्स, थेरपिस्ट असतात, मेल फिमेल, या सगळ्यांचं आम्ही खूप ट्रेनिंग करतो. हे सगळं त्यांना शिकवलं जातं, कशा पद्धतीने सॉफ्ट स्किल्स आणि कशा पद्धतीने 5 एलिमेंट आणि त्या गोष्टी असायला पाहिजेत, हे सगळं आम्ही त्यांना शिकवतो. आणि एम्पथी तयार करणं, म्हणजे एक काळजी. आमची जी प्रार्थना आहे सकाळी जी आम्ही म्हणतो त्यामध्येच त्या गोष्टी असतात की आपण काय काम करतोय, कोणासाठी काम करतोय, रुग्णाप्रती काळजी घेणं, त्याबद्दल करुणा ठेवणं, या सगळ्या गोष्टी. आणि रुग्ण हा प्रथम ही भावना, या सगळ्या गोष्टी त्या प्रार्थनेमध्ये असतात. आणि त्याप्रमाणे सतत ते बिंबवलं जातं की आपल्याला रुग्णांसाठी काम करायचं, पेशंट फर्स्ट आहे. एकदा आत आपण पाऊल टाकलं की आपलं घर वगैरे, आपले प्रॉब्लेम सगळे दाराच्या बाहेर. तुम्ही इथे आहात फक्त रुग्णांसाठी आहात. मग आता ही गोष्ट कुठून आली, तर जसं माझ्या सफरिंगमध्ये मी शिकलो की मला जेव्हा प्रॉब्लेम झाला होता त्यावेळी मी खूप ठिकाणी फिरलो, मी वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये गेलो, मी तिथे वेटिंगमध्ये बसायचो डॉक्टरांच्या इथे. तर त्यातनं मला असं लक्षात आलं की किती पेशंटची आपल्याला काळजी करायला पाहिजे. की बिचारे खूप लांबून लांबून येतात, प्रवास करतात लांबून लांबून, आणि सगळ्या ट्रीटमेंट्स संपलेत, पैसे संपलेत, सगळं झालेलं आहे. आणि मग आता आपल्याला कुठेतरी उपाय सापडतोय. मग ते आपल्याकडे खूप आशेने आलेले असतात. मग त्यामुळे त्यांना कसं ट्रीट करावं, कशा पद्धतीने आपल्याला सर्व्हिस द्यायला पाहिजे, अतिथी देवो भव ही भावना करायला पाहिजे, इंटेन्शन क्रिएट करायला शिकवतो आम्ही. की आपल्याला आपण आता एक जर्नीला निघालेलो, म्हणजे हीलर, डॉक्टर्स, थेरपिस्ट आणि पेशंट हे एक जर्नीवर निघालेत. आणि तो जर्नी आहे हिलिंग जर्नी, की त्यांना ह्या सगळ्यातनं बाहेर यायचं आहे. आणि आपण त्यांना मदत करणार आहोत. ज्या त्रास जे काय ते भोगतायत त्या त्रासातनं त्यांना बाहेर काढायचं. तो हिलिंग जर्नी आहे. तो जर्नीकडे जात असताना काही तत्त्व आपल्याला पाळायला लागतात, काही तत्त्व पेशंट्सना पाळायला लागतात. आणि ही तत्त्व आम्ही शिकवतो, म्हणजे आमच्या स्टाफला पण शिकवतो आणि पेशंट्सना पण शिकवतो. की देणारा आहे त्याने ती ऊर्जा कुठून घ्यायची, ती ऊर्जा कशी असायला पाहिजे, पॉझिटिव्ह एनर्जी कशी असायला पाहिजे. त्यासाठी ग्राउंडिंग करणं, अर्थिंग करणं, ते प्रार्थना करणं, मेडिटेशन करणं, या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या स्टाफला शिकवत असतो. लोकांशी कसं बोलायला पाहिजे, बोलताना कनेक्शन कसं व्हायला पाहिजे पेशंटचं आणि आपलं. त्याशिवाय एकरूप झाल्याशिवाय विठ्ठल नाही सापडत. म्हणजे विठ्ठल पाहिजे तर आपल्याला एकरूप व्हायला पाहिजे. मग ती एकरूपता आलेला तो विठ्ठलच आहे आपल्याकडे, आणि विठ्ठलाची सेवा करतोय आपण. तर ती एकरूपता आपल्याला झाल्याशिवाय तो हील नाही होणार आहे, ती व्यक्ती आणि मी आपण. त्यामुळे मग त्या व्यक्तीला सुद्धा, नाहीतर काय होतं की आपण ट्रीटमेंट करत असतो आणि मग ट्रीटमेंट रूममध्ये ती व्यक्ती मोबाईलवर खेळते, इकडे तिकडे पाहते, काहीतरी विचार करते, मोठमोठ्याने बोलते किंवा टाईमपास करते, वेगवेगळे प्रश्न विचारते, पर्सनल गोष्टी सांगते. आणि मग हिलिंगसाठी जी आवश्यकता असते, शांतपणा, आपल्या प्रॉब्लेम्सकडे पाहणं, तर ते हील होतात असं पाहणं, असं आम्ही सांगतो पेशंटना की तुम्ही ट्रीटमेंट, तुमचा जो पार्ट आहे, समजा तुमचा गुडघा दुखतोय तर तुमच्या गुडघ्यावर ट्रीटमेंट सुरू असताना तुम्ही गुडघ्याकडे पहा. तुमचा गुडघा नॉर्मल झाला आहे, तो हील होत चालला आहे, तो आता खूप शक्तिशाली झाला आहे, तो चांगला मुडपतोय, तुम्ही चांगला जिना चढू उतरू शकताय, तुम्ही आता मांडी घालून बसू शकता. ही भावना मनामध्ये आणा. आणि ही भावना फार इम्पॉर्टंट आहे. त्याने जर तुम्हाला 6 महिने लागत असतील बरं व्हायला, तर तुम्ही 2 महिन्यात बरे होऊ शकता. तर हे दोन्हीकडून असणं आवश्यक असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकवत असतो. कारण मी आता गेली 40-42 वर्ष काम करतोय, पण मी काही एवढे पेशंट्स नाही बघू शकत. त्यामुळे मी आमची टीम त्यांना ट्रेनिंग करून, मॅक्झिमम आमची टीम आता हे काम करत असते या प्रकारचं. तर आत्ता आपण ॲक्युपंक्चर बेसच्या गोष्टींबद्दल बोललो, पण आपल्या क्लिनिकमध्ये आपण सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करून ट्रीटमेंट देतो. तर मला थोडं जाणून घ्यायचं होतं की ह्याच्यात कसं आयुर्वेद किंवा ॲक्युपंक्चर असे कसे इंटरव्हेन्शन्स होतात आणि ट्रीटमेंट कशी मिळते लोकांना. बरोबर. कसं आहे की मी जेव्हा चीनमध्ये गेलो त्यावेळी आपल्याकडे फक्त ॲक्युपंक्चर शास्त्र, मसाज, शियात्सू अशा वेगवेगळ्या आम्ही उपचार करायचो, कपिंग वगैरे. तेव्हा आयुर्वेदिक डॉक्टर आमच्या बरोबर नव्हते, किंवा आम्ही मग ट्रीटमेंट घ्यायची असेल तर पाठवायचो. पण मी तिथे पाहिल्यानंतर तिथले जे डॉक्टर्स आहेत ते ट्रीटमेंट द्यायचे, ते हर्बल मेडिसिन, चिनी खूप वापरायचे. म्हणजे चिनी हर्बल मेडिसिन्स
प्लस ॲक्युपंक्चर आणि वेगवेगळ्या कपिंगसारख्या वेगवेगळ्या मॅन्युअल थेरपीज पण ते वापरायचे. ओके. मी म्हटलं मग हे तर खूप चांगलं आहे, म्हणजे सपोर्ट आहे ना. एखादी ट्रीटमेंट अलोन करण्यापेक्षा त्याला जर सपोर्ट मिळाला तर चांगलं आहे. म्हणजे जर हर्बल मेडिसिनचा सपोर्ट मग आपल्याकडे कसं मिळेल, कारण डायग्नोसिस आम्ही चिनी पद्धतीने करणार. पण मी पाहिलं की चिनी पद्धतीचं डायग्नोसिस करत असताना आयुर्वेदाशी खूप साम्य आहे त्याचं. आणि मी म्हटलं मग ती औषधं आपल्याला चिनी इंडियामध्ये मिळणार नाहीत, म्हणजे योग्य प्रकारे मिळणार नाहीत आणि त्याची माहिती नसणार. त्यापेक्षा आपण आयुर्वेदिक डॉक्टर्सना कॉन्टॅक्ट करू. मग आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर्सना आमच्याबरोबर घेतलं. मग आता आपल्याकडे फुल टायमर्स असतात आयुर्वेदिक डॉक्टर्स सगळ्या क्लिनिक्समध्ये. आयुर्वेदाप्रमाणे त्याचं डायग्नोसिस होतं आणि ॲक्युपंक्चरप्रमाणे डायग्नोसिस होतं. त्याला कंबाईन करतो आणि मग आम्ही ट्रीटमेंट करतो. ट्रीटमेंट प्रोटोकॉल ठरवतो की कुठल्या प्रकारची इंटरनल औषधं द्यायची आणि कुठल्या प्रकारच्या एक्सटर्नली ट्रीटमेंट करायच्या, ह्याचा प्लॅन केला जातो. आता आयुर्वेद का, तर आता आपल्याकडे जर इंटरनल सिस्टम जर बिघडलेली असेल, वेगवेगळ्या आपल्या चयापचय संस्थेपासून, म्हणजे आपल्याला माहीत आहे की सप्तधातू आहेत आपल्याला, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर तशा प्रकारचं जर रस रक्त जर तयारच नाही झालं शरीरामध्ये तर काय होणार, मग शरीर पुष्ट नाही होणार, त्याला न्यूट्रिशन मिळणार नाही. आजार जर इंटरनल असतील तर लवकर बरं होण्यासाठी आयुर्वेदाचा आपल्याला फायदा होतो. त्यामुळे अग्निमंद झाला असेल, नीट ज्युसेस गटमध्ये रॉटिंग रायपनिंग आपल्या स्टमकमध्ये होत नसेल प्रॉपर, म्हणजे रसच नीट नाही निघाला तर पुढची दळणवळणाची संस्था आहे जी स्प्लीनकडे आहे, ते जर तिथे जर लॉजिस्टिक नीट नसेल तर या सगळ्या सिस्टम आणि एक्सक्रिटरी सिस्टम, या सगळ्या सिस्टम नीट करण्यासाठी आपल्याला आयुर्वेद पाहिजे. बरोबर. मग आयुर्वेदाचं काम सुरू झालं की त्याबरोबर गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, वेगवेगळ्या जॉईंट्स पेनना जर तुम्ही बरेच दिवसापासून त्रास होत असतो तेव्हा पोश्चर बिघडलेलं असतं, कम्प्लीट डिफॉर्मिटी आलेली असते, गुडघ्यांना बाक आलेला असतो, कमरेला बाक असतो, नीट उभं राहता येत नाहीत, ताठ उभं राहता येत नाही, स्कोलिसिस झालेलं आहे. तर अशा प्रकारच्या रुग्णांना आपल्याला मॅन्युअली ट्रीटमेंट करावी लागते. आणि जिथे आपल्याला मॅन्युअली स्ट्रक्चरवर काम करायचं आहे, पोश्चरवर काम करायचं, तिथे मग या सगळ्या उपचार पद्धती येतात. तिथे कपिंग येतं, ॲक्युपंक्चर येतं, वेगवेगळ्या ग्वाशा नावाची ट्रीटमेंट येते, त्याच्यानंतर शियात्सू नावाची ट्रीटमेंट येते, कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी, अशा सगळ्या गोष्टींनी आपलं जे पोश्चर, स्ट्रक्चर, डिफॉर्मिटी याच्यावर काम करून मेकॅनिकली आपल्याला ते काम करावं लागतं. इकडे आपण फंक्शन सुधारलं आयुर्वेदाने, इकडे मेकॅनिकली आपण पोश्चर. आता राहिला स्नायूंचा संबंध, किंवा जे पोश्चर आपण सुधारतोय त्याला स्थिरता पाहिजे, स्टॅबिलिटी पाहिजे. मग ही स्टॅबिलिटी कोण देणार, तर फिजिओथेरपी देणार. कारण ते एक सायंटिफिक शास्त्र आहे, त्याचा प्रॉपर अभ्यास केलेले डॉक्टर्स आपल्याकडे आहेत. मग आमच्या क्लिनिक्समध्ये फिजिओथेरपिस्ट असतात ज्यांना आम्ही या फॉर्मॅटमध्ये आम्ही त्यांना काम करायला सांगतो. बाहेरचे फिजिओथेरपिस्ट आणि आमच्याकडचे फिजिओथेरपिस्ट हा फरक आहे. बरोबर. लोकांना असं वाटतं की फिजिओथेरपी आम्ही केली आहे, आम्ही इथे का करू, पण ह्या फॉर्मॅटमध्ये, या कॉम्बिनेशनमध्ये त्याचा बेनिफिट 4 पटीने वाढतो. त्यामुळे हे 2 प्रकारची कामं चालू असताना फिजिओथेरपी सुरू होते, जॉईंट स्टॅबिलिटी येते, मसल्समध्ये स्ट्रेंथ येते. कारण नुसतेच तुम्ही असं नाही की तुम्हाला ते चालवायचं पण आहे शरीर, त्यावर मस्क्युलर स्ट्रेंथ आली की मग तो व्यक्ती पूर्णपणे छानपैकी चांगला चालतो. त्यामुळे आपल्याकडे येणारे जे रुग्ण आहेत त्यांना फिरायला जायचं असतं, त्यांना डोंगरावर जायचं असतं, पिकनिकला जायचं असतं, चालायचं असतं. आज सगळीकडे जाताना, फिरायला जाताना लोकांना असं वाटतं की आता खूप चालणं असतं सगळीकडे. तर बरेच रुग्ण आमच्याकडे येतात. आम्ही नर्मदा परिक्रमा केली आहे, त्या बऱ्याच लोकांनी चारधाम केलं आहे, जपान आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन फिरून आलेले, नेपाळसारख्या ठिकाणी. आणि बरेचसे रुग्ण असे की ते 60 नंतरचे आहेत, रिटायर्ड झाले तर आता फिरायचं आहे. मग फिरायचं म्हणून यायला ट्रीटमेंटसाठी येतात की मला आता अमुक अमुक, किंवा मग अमेरिकेत मला बाळंपणाला जायचं आहे मुलीकडे, त्यासाठी येतात की मला तिकडे त्रास नको व्हायला, थंडीचा त्रास नको व्हायला. अशा सगळ्या गोष्टीसाठी बरेच रुग्ण येत असतात. तर अशा प्रकारे त्याचा फायदा आपल्याला सगळ्यांना करता येतो. तर ह्या ज्या ट्रीटमेंट्स आपल्याकडे होतात, काय काय लोकांना तर ऑपरेशन सजेस्ट केलेलं असतं, पण आपण ट्रीटमेंट देऊनही त्यांना बरं करतो. मला लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला विचारायचं होतं की हे टिकतं का, तेवढ्यापुरतंच बरं वाटतं का, त्याचं इज इट लॉंग लास्टिंग, असा माझा मेन प्रश्न आहे की किती काळ टिकू शकतं हे सगळं. तर त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का तुम्ही? हे कसं, हे आपल्याला कसं कळतं की काही पेशंट जेव्हा आपल्याकडे येतात आणि ते जेव्हा ते आपल्याला माहिती देतात की त्यांच्या आयुष्यात काय झालं या ट्रीटमेंटनंतर, तेव्हा आपल्याला हे नेमकं कळतं. म्हणजे आता कसं की एक आजोबा आपल्याकडे ट्रीटमेंट घेत होते,
आणि जवळजवळ 25 वर्षापूर्वी त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि त्यांची सून आत्ता आली होती ट्रीटमेंटसाठी, गुडघेदुखीसाठी. तिने आपल्याकडे आलं, कन्सल्टिंग केलं, ट्रीटमेंट घेतली आणि घरी गेली आणि सासूला भेटली. सासूनी विचारलं की तू कुठे गेली होतीस? म्हणजे देवरुखकरांकडे गेले होते. अरे म्हणलं तू चांगल्या ठिकाणी गेली आहेस, तू तर बरी होशील तिथे, चिंता नको करू. का? तर म्हणे आजोबांनी ट्रीटमेंट घेतली होती 25 वर्षापूर्वी. त्यांना चालतासुद्धा येत नव्हतं, ॲक्सिडेंट पण झालेला होता आणि त्यावेळी त्यांचं वय होतं 70 वर्ष आणि आज ते 95 वर्षाचे आहेत आणि ते सगळीकडे फिरत आहेत, एकटे जातात कुठेही, कोणाचा सपोर्ट नाही आहे. आणि आर्मी मॅन होते पूर्वी ते आणि दापोलीहून मुंबईला येतात, परत जातात, ट्रेनने प्रवास करतात एकट्याने 95व्या वर्षी. तर तू विचार कर की त्यांना काही त्रास नाही, म्हणजे ते पूर्ण बरे झाले. तर असं हे अनुभव येतात. अनेक रुग्ण येतात गुडघेदुखीचे, दुसरे कंबरदुखीचे. एक पेशंट होता जो 35 वर्षापूर्वी आमच्याकडे आला होता डोंबिवलीला, दहीहंडीवरून पडला, चंद्रकांत नावाचा. आणि आत्ता त्याची बहीण आली होती आणि त्या बहिणीने सांगितलं की तो खूप छान आहे म्हणून. तर म्हणे मी त्यावेळी जे बरं केलं त्याला, त्यावेळी अक्षरशः तो सांगाडा म्हणजे बेल्ट घालून कसा तरी आला होता 4 लोकांनी घेऊन. त्याला बसता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं. कम्प्लीट स्पायनल कॉलम कोलॅप्स झालेला होता त्याचा, वेजिंग फ्रॅक्चर्स होते त्याच्यामध्ये. पण त्यावेळी मी नवीन होतो, मला पण काहीतरी करून दाखवायचं होतं. वडील होते माझ्याबरोबर, ते अतिशय छान ट्रीटमेंट. आम्ही त्याला ट्रीटमेंट सुरू केली सावकाश पद्धतीने आणि त्याला जायचं नव्हतं ऑपरेशनला. आणि हळूहळू ट्रीटमेंट करता करता तो पूर्ण बरा झाला आणि त्यानंतर त्याचं लग्न झालं. तो आज इंटिरियर डेकोरेटर आहे. खूप छान पद्धतीने त्याचं लाईफ चाललं आहे, मुलं आहेत. आणि त्यांचे घरचे सांगत होते की त्याला काहीही त्रास नाही आहे, तो एकदम नॉर्मल आहे आमच्यासारखा, की आमच्यापेक्षाही फिट आहे. म्हणजे कुठे ती व्यक्ती जी 35 वर्षापूर्वी होती, 35 वर्षात त्याला काही झालेलं नाही. म्हणजे मणक्यामध्ये फ्रॅक्चर्स होते, कोलॅप्स झालेलं हे होतं, मसल वेस्टिंग झालेलं होतं, जो जराही सपोर्टशिवाय बसू शकत नव्हता, झोपणं पण कठीण होतं त्याला. अशी व्यक्ती जेव्हा बरी होते तेव्हा आपल्याला कळतं की ह्या ट्रीटमेंट लॉंग लास्टिंग आहेत, प्रूव्हन आहेत. जर त्या 5000 वर्षापूर्वीपासून आत्तापर्यंत चालत आलेत, म्हणजे हे सायन्स खूप प्रगत होतं त्यावेळी. आपण त्याचा विसर पडला आहे आपल्याला आणि त्याला परत आपल्याला जनजागृती करणं फार इम्पॉर्टंट आहे की हे शास्त्र म्हणजे प्रत्येकाला जगवतं आणि जगायला शिकवतं. तर ह्याचं जतन आपल्याला करायला पाहिजे. आणि जेव्हा आमच्याकडे रुग्ण येतो पहिल्यांदा, त्यावेळी जेव्हा पेशंट आमच्याकडे आल्यानंतर मी असा विचार करतो की आमचे गुरु डॉक्टर राम भोसले, जे जगप्रसिद्ध संवहन तज्ज्ञ, मसाज तज्ज्ञ आणि सगळे सायन्स जाणे, महात्मा गांधीजींचे डॉक्टर होते ते, नेताजी सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, फिफ जॉर्ज, येहुदी मेहुनीन, असे वेगवेगळ्या लोकांचे ते डॉक्टर होते. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ते स्टॅलिनपर्यंत. तर डॉक्टर राम भोसले कसा विचार करतील हा रुग्ण आल्यानंतर? मग त्यांनी जे आम्हाला शिकवण दिली त्यात ते काय विचार करतील? माझे वडील भाऊसाहेब देवरुखकर असा रुग्णाला तर काय विचार करतील? माझे वेगवेगळे जे मास्टर्स होते चीनमधले किंवा माझे जपानमधले आता जे M8 आहेत ते काय विचार करतील? लंडनमधील माझे मास्टर आहेत, US काही माझे मास्टर्स आहेत, भारतात काही माझे मास्टर्स आहेत ज्यांनी मला वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या, ते कसा विचार करतील? असं विचार करून आणि पंचमहाभूतांचा विचार करून, वेगवेगळ्या सायन्सचा विचार करून आम्ही एक उपचार पद्धती ठरवतो आणि मग ती उपचार पद्धती आपण रुग्णांवर अवलंबतो आणि मग रुग्ण त्यातनं अशा पद्धतीने बरा होतो की त्याला आमचा विचार असा असतो की हे जे दुखणं घेऊन आमच्याकडे आलं आहे ते दुखणं परत त्याला आयुष्यात आलं नाही पाहिजे. म्हणून ट्रीटमेंटने जर कधी पेशंटने अर्धवट ट्रीटमेंट सोडली तर आम्हाला खूप वाईट वाटतं की अरे आत्ता बरं व्हायला आला होता आणि नेमकी ट्रीटमेंट सोडली याने. त्यामुळे कम्प्लीट सब फॉलो केलं तर तो पेशंट नक्कीच चांगला बरा होतो आणि ह्या सायन्समध्ये दम आहे. कमाल. आता बऱ्याच जणांना असेही प्रश्न पडले असतील की आपण आता इन जनरल कशी प्रोसिजर असते, कशा प्रकारे आपण हे हाताळतो, कोणत्या प्रकारचा अभ्यास ह्याच्या मागे आहे, कोणत्या प्रकारचा अनुभव ह्याच्या मागे, ह्या सगळ्याबद्दल आपण बोललेलो होतो. आणि ऑफकोर्स ते 5 एलिमेंट्स आणि शॉपिंग आणि ते सगळं सुंदर आपण त्याच्याबद्दल चर्चा केलेलीच आहे, जे सगळ्यांना जाणवेल सुद्धा. जर का आता कोणाला डिरेक्टली गुडघे दुखत आहेत किंवा पाय दुखत आहेत किंवा अगदी कंबर दुखते, असे ज्यांना काही व्याधी असतील किंवा काही प्रॉब्लेम्स झाले असतील किंवा सुरू झाले असतील किंवा काही काळ असतील,
अशा व्यक्तींना जर आपल्याला मदत करायची असेल तर ती कशी करावी किंवा त्याच्याबद्दल काय करावं ह्यासाठी आय थिंक आपल्याला एक वेगळा अजून एक भाग करावा लागेल. हो, कारण त्याच्यात नक्कीच. आपण पूर्णपणे गुडघे, कंबर आणि हो. पायाच्या व्याधी हो. ह्याच्याबद्दल नीट म्हणजे डिस्कशन ज्यांना करू शकू. ऑपरेशनला जायचंच नाहीये आणि त्यांना नॅचरली बरं व्हायचं आहे, बरोबर, त्यांच्यासाठी अशा. आपण काय करू शकतो याबद्दल आपण नक्कीच बोलूया. नक्की बोललं पाहिजे. म्हणून त्याच्यासाठीच आपण एक नवीन भाग लगेच घेऊन येऊ Yes. जिकडे हे विषय आपल्याला हाताळता येतील. नक्कीच. आणि आज तुम्ही सुंदर आम्हाला माहिती दिलेली आहे. बऱ्याच रिलेटेबल गोष्टी आहेत त्याच्यात. म्हणजे जरी शॉपिंग हा मजेचा भाग झाला तरी तो प्रत्येकाच्या आयुष्यात असतो आणि विविध प्रकारे आपण या सगळ्या गोष्टी पाहत असतो. त्यामुळे ह्या सगळ्याकडे बघायचा पण दृष्टिकोन माझा तर बदललेलाच आहे. मी तर प्रत्येकाचे हा कोणत्या एलिमेंटचा आहे, ती कोणत्या एलिमेंटची आहे, हे सगळं माझ्या डोक्यात चक्र चालू होणार आहे. तर आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात आपल्या इथे आणि वायफळचा ह्या एपिसोडचा भाग झालात, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या जसं मी सुरुवातीला इंट्रोमध्ये सांगितलेलंच आहे, तुम्हाला जी काही अधिक माहिती हवी आहे, चिकित्सा नी स्पाइन अँड मोर आपलं जे क्लिनिक आहे त्याच्याबद्दलची माहिती हवी असेल, ते कुठे आहे, तिथले संपर्क कसा साधायचा किंवा कशा प्रकारे तिथे आपण जाऊ शकतो, हे सगळी माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. ती तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आणि तुमच्या ज्या काही व्याधी आहेत त्या इन पर्सन पडताळून पाहू शकता आणि त्याच्यावर चांगलं हिलिंग घेऊ शकता. तर एवढं बोलून आपण हा भाग इथे पूर्ण करूया आणि सगळ्यांना पुढच्या भागात भेटूया एकत्रच. येस, नक्कीच. म्हणजे तुम्ही मला इथे संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूपच छान खेळीमेळीच्या वातावरणात हा प्रोग्राम आपला आत्ता झाला आणि नक्कीच यातनं सगळ्यांना फायदा मिळेल असं आपल्याला वाटतं. आपली जी सेंटर्स आहेत ती मुंबईमध्ये 3 सेंटर्स आहेत आणि पुण्यात सुद्धा आपली सेंटर्स आहेत. बरोबर. तर ते डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्यांना कळेलच. धन्यवाद. धन्यवाद.